दत्तप्रभूंच्या ह्या ठिकाणाबद्दल बऱ्याच कमी लोकांना माहीत असेल. श्री दत्तात्रेयांचे तपश्चर्या स्थान, श्री गिरनार महात्म्य. भगवान श्री दत्तात्रेयांची भारतभरात अवतार कार्य केलेली अनेक ठिकाणे प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये गाणगापूर, नरसोबाची वाडी, अक्कलकोट, माणगाव, श्री कुरवरपूर, श्री पिठापूर इत्यादी आहेत. या सर्वांमध्ये एक महत्त्वाचे स्थान आहे ते म्हणजे गिरनार पर्वत. श्री दत्तगुरूंची काही स्थाने गावात तर काही घनदाट जंगलात आहे. पण गुजरातमधील हे स्थान मात्र पुष्कळ उंचावर आहे. भगवान श्री दत्तात्रेयांच्या 12 सहस्र वर्षाच्या तपश्चर्येने पावन झालेले तीर्थक्षेत्र म्हणजे गिरनार होय. या तीर्थक्षेत्राचे महात्म्य आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम गिरनारची प्राचीनता. गिरनारचे मूळ नाव गिरिनारायण असे आहे. येथील गीर गायी प्रसिद्ध आहेत. शिवपुराणात रेवांतचल पर्वत असे त्याचे नाव. अन्य पुराणात गिरनारचे नाव रेवतांचल आहे. पुराणामध्ये श्वेताचल, श्वेतगिरी असाही उल्लेख आहे. गिरनार पर्वत हिमालयाहून अधिक प्राचीन आहे असे सांगितले जाते. आधी गिरनारची निर्मिती झाली आणि नंतर हिमालय झाला. त्यामुळे हिमालयाप्रमाणे गिरनारचे आध्यात्मिक महत्त्व आहे. गिरनारची रेवंताचल, कुमुद, उज्जयंत ही नावे त्रैमूर्तीशी म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांच्याशी निगडीत आहेत. गिरनार पर्वताचा परिसर अत्यंत निसर्गरम्य, विलोभनीय, वन्य प्राणी जगताने संपन्न, विविध औषधी वनस्पतींनी युक्त आहे. गिरनारमधील विविध स्थाने. सर्वात पहिलं श्री गोरक्षनाथ यांची मूर्ती. गुजरात राज्यातील जुनागड म्हणजे सौराष्ट्र येथून 5 किलोमीटर अंतरावर तलेठी येथे म्हणजेच गिरनार पर्वताच्या पायथ्याला पोहोचतो. श्री दत्तगुरूंच्या तपश्चर्येच्या स्थानापर्यंत म्हणजे गुरु शिखरापर्यंत जाण्यासाठी 10 सहस्र पायऱ्यांचे अंतर पार करावे लागते. 2600 पायऱ्यांच्या आसपास रानक देवी मातेची शिळा आहे. त्या शिळेवर 2 हातांच्या पंजाचे निशाण आहे. थोडे अजून पुढे गेल्यावर सुमारे 3500 पायऱ्यांपाशी प्रसूतीबाई देवीचे स्थान आहे. मूल झाल्यावर येथे त्या संतानाला घेऊन दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या खूप मोठी आहे. बाजूला जैन मंदिर येते. हे मुख्य मंदिर 12वे जैन तीर्थकर नेमिनाथ यांचे आहे. प्राचीन राजवाड्यामध्येच हे जैन मंदिर आहे. नेमिनाथ याच ठिकाणी 700 वर्ष साधना करत होते आणि हेच त्यांचे समाधीस्थान आहे. गौमुखी गंगेच्या उजव्या बाजूने पर्वत चढायला लागल्यावर 4800 पायऱ्यांवर अंबाजी टुंक येते म्हणजेच अंबादेवीचे हे मंदिर आहे. 51 शक्तिपीठांपैकी हेही एक शक्तिपीठ आहे. देवी पार्वतीने अंबा मातेच्या रूपात गिरनार पर्वतावर वास केला. पुढे 5500 पायऱ्यावर श्री गोरक्षनाथ टुंक हे स्थान येते. गिरनार पर्वतावरील उंच शिखरावर हे स्थान आहे. समुद्र सपाटीपासून 3666 फुटांवर हे स्थान येते. थोडे अंतर पुढे गेल्यावर 2 मोठ्या कमानी लागतात. एक उजव्या बाजूच्या कमानीतून सुमारे 300 पायऱ्या उतरल्यावर श्री कमंडलू स्थान आहे आणि डाव्या बाजूला कमानीतून पुढे समोर 1000 पायऱ्या चढल्यावर गुरु शिखर हे उभ्या सुळक्यासारखे आहे. श्री दत्तगुरूंच्या चरणपादुका ह्या स्थानी उमटलेल्या आहेत. याच स्थानावर बसून भगवान श्री दत्तात्रेयांनी 12 सहस्र वर्ष तपश्चर्या केली आणि हे त्यांचे अक्षय निवासस्थान आहे अशी श्रद्धा सर्व दत्तभक्तांमध्ये आहे. 10x12 चौरस फूट जागेमध्ये भगवान श्री दत्तात्रेयांच्या पादुका, एक सुबक मूर्ती, एक पुजारी बसू शकेल एवढी जागा आहे. ख्रिस्तपूर्व 1000 वर्षापूर्वी राजा कुमारपाल यांनी गिरनारवर चढण्यासाठी या 10 सहस्र पायऱ्यांची निर्मिती केली होती. प्रत्येक पौर्णिमाला येथे शेकडो दत्तभक्त येतात आणि गुरु शिखरापर्यंत जाऊन दर्शन घेतात. गुजरात सरकारकडून सध्या अर्ध्या पायऱ्यांपर्यंत जाण्यासाठी रोपवेची सुविधा करण्यात आली आहे. येथे डोलीची म्हणजेच वर जाण्यासाठी पालखीप्रमाणे व्यवस्थाही आहे. तिचाही वयोवृद्ध भाविक लाभ घेतात. गिरनारच्या बाजूला असणाऱ्या 2 डोंगरांवर रेणुका माता आणि अनुसया माता विराजमान आहेत. गिरनारच्या शेजारी भव्य दातार पर्वत दिसतो. या पर्वतावर चढताना साधारण 3 सहस्र पायऱ्यांवर दातार भगवान वसलेले आहेत. त्यापुढे नवनाथांचे स्थान आहे. या पर्वतावर चढण्याचा रस्ता पुष्कळ अवघड आहे. दातार पर्वताच्या समोरच असलेला जोगिनीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे. या डोंगरावर 64 योगिनींचा वावर आहे. 3 गिरनार येथील कुंड आणि तीर्थस्थाने. गिरनार पर्वताजवळील दामोदर कुंड. गिरनार येथे अनेक संतांना श्री दत्तप्रभूंनी साक्षात दर्शन दिले आहे. येथे अनेक सिद्ध योगी गिरनारच्या गुहांमध्ये शेकडो वर्षापासून साधना करत आहेत. गिरनार पर्वताच्या पायथ्याला म्हणजेच तलेटीला भगवान महादेव मंदिर,
मृगीकुंड, लंबे हनुमान मंदिर अशी प्राचीन स्थळे आहेत. महाशिवरात्रीला येथे 5 दिवसांची जत्रा भरते. महाशिवरात्रीच्या मेळ्याला मृगीकुंडाजवळ भगवान महादेव मंदिरात दर्शनाला 10 ते 12 लाख लोक जमा होतात. मृगीकुंडातील सिद्धांचे स्नान हे यातील प्रमुख आकर्षण असते. याविषयी अशी श्रद्धा आहे की स्वतः भगवान शिव या कुंडात स्नानासाठी येतात. मृगीकुंडामध्ये हे नागा साधू स्नानासाठी उतरतात. त्या साधूंमध्ये असा एक साधू असतो की जो मृगीकुंडात डुबकी मारल्यावर बाहेरच येत नाही, अंतर्धान पावतो. तोच स्वतः भगवान शिव असतो. आजूबाजूच्या परिसरामध्ये जुना आखाडा, निरंजन आखाडा, आव्हान आखाडा, अग्नी आखाडा असे अनेक आखाडे आहेत. गिरनार हे नवनाथांचेही मोठे स्थान आहे. श्री दत्त महाराजांची धुनी. श्री दत्त महाराजांच्या धुनीचे स्थान गिरनार पर्वतावरील कमंडलू स्थान आहे. येथे श्री दत्त महाराजांची अखंड धुनी आहे. येथे असलेली धुनी 5 सहस्र वर्षापासून आहे असे सांगितले जाते. ही धुनी एक दैव दुर्लभ देणगी आहे. आजही ती धुनी प्रत्येक सोमवारी सकाळी सुमारे 6 ते 6:30 वाजण्याच्या सुमारास तासाभरासाठी प्रकट होते. याविषयी अशी कथा सांगितली जाते की भगवान दत्तात्रेय सहस्रो वर्ष दत्तटुंकवर म्हणजे शिखरावर ध्यानस्थ बसले असताना प्रजा दुष्काळाने हैराण झाली होती. प्रजेची दया येऊन देवी अनुसया मातेने श्री दत्तात्रेयांना ध्यानावस्थेतून बाहेर काढण्यासाठी हाक मारली. तेव्हा भगवान दत्तात्रेयांचे कमंडलू खाली पडले. एक भाग एकीकडे आणि दुसरा भाग दुसरीकडे असे त्याचे विभाजन झाले. एके ठिकाणी अग्नी जिथे धुनी आहे प्रकटला तर दुसऱ्या स्थानावर गंगा अवतरून जलकुंड निर्माण झाले. तेच हे कमंडलू स्थान आहे. कमंडलू कुंड स्थानी असलेले साधू सुमारे 5 ते 6 मन काष्टे म्हणजेच पिंपळाची लाकडे समर्पित करतात आणि एका विशिष्ट क्षणी श्री दत्तात्रय निर्मित स्वयंभू अग्नी नारायणाची 2 पुरुष उंचीची ज्वाला प्रकटते. भाविक भक्त यांना या ज्वालेत श्री दत्तगुरूंचे दर्शन होते. येथे एक आश्रम आहे. एवढ्या पुष्कळ उंचीवर येथे असलेल्या या आश्रमात अन्नछत्रही 24 घंटे चालू असते. तेथे अनेक वर्षापासून भाविकांसाठी प्रसाद, महाप्रसाद यांची विनामूल्य व्यवस्था केली जात आहे. 3 सहस्र फुटांवर ही व्यवस्था करणे तसे खूप आव्हानात्मक आहे. मात्र तरी देखील तेथील सेवेकरी सेवाभावाने ते करतात. येथील धुनीतील विभूती भाविकांना दिली जाते. गिरनार येथील काही अद्भुत गोष्टी. गिरनार पर्वतावरील एक दृश्य. गिरनार येथील काही गोष्टी ह्या अद्भुत, रहस्यमय आणि गूढही आहेत. याविषयी गुजरात येथील आणि गिरनार यात्रा नित्यनेमाने करणाऱ्या स्वामी योगेश्वरानंदगिरी उपाख्य स्वामी योग यांनी त्यांच्या अन्य यूट्यूब वाहिनीवर विस्ताराने सांगितलेले आहे. स्वामी योग यांनी सांगितले की येथे गूढ गोष्टी पुष्कळ आहेत. गिरनार येथील काही ठिकाणे ही वेळ आणि अवकाश या मितींच्या पलीकडे आहेत. अशा काही गुप्त गुहा येथे आहेत. तेथे शेकडो वर्षापासून काही दिव्य ऋषी साधना तपश्चर्या करत आहेत. याविषयी एक विलक्षण अनुभव स्वामी लीलाशाह म्हणजेच पूज्यपाद संत श्री आश्रामजी बापू यांचे गुरु यांचा आहे. त्यांच्या शिष्याला या गुप्त गुहांविषयी केवळ माहिती होते. एकदा त्याने स्वामी लीलाशाह यांच्याकडून या गुप्त ऋषींच्या दर्शनाविषयी विचारले. तेव्हा स्वामी लीलाशाह यांनी तुला एकदा दर्शन घडवतो असे सांगितले. ते गिरनार पर्वताजवळ एके ठिकाणी गेले. तेथे प्रत्यक्ष पुष्कळ उंच पर्वतांच्या भिंती होत्या. स्वामी लीलाशाह यांनी शिष्याला सांगितले की मी करतो तसे तू कर आणि त्यांनी एक पाऊल पुढे टाकले आणि ते त्यांच्या शिष्याला दिसेनासे झाले. शिष्याला नेमके काय झाले हे कळलेच नाही आणि तो तेथेच उभा राहिला. त्यामुळे स्वामी लीलाशाह पुन्हा पर्वतातून बाहेर आले आणि त्याला तुला सांगितले ना की मी करतो तसे कर असे सांगितले. तेव्हा शिष्य भानावर आला आणि त्याने स्वामी लीलाशाह यांच्याप्रमाणे एक पाऊल पुढे टाकले आणि त्याने एक वेगळ्याच जगात प्रवेश केला असे त्याला लक्षात आले. तो अशा एका गुहेत पोहोचला होता की तिथे त्याला जटा असलेले अनेक साधू ऋषी तपश्चर्या करत आहेत असे दिसले. स्वामी लीलाशाह यांनी त्यांनाच साधू ऋषी यांना नमस्कार करण्यास सांगितले आणि ते नंतर परत आले. तेव्हा या अद्भुत दर्शनाने भक्त धन्य झाला. स्वामी योगेश्वरानंदगिरी यांना एक साधू भेटले होते. तेव्हा त्यांनी त्यांचे वय 900 वर्ष आहे असे सांगितले होते. गिरनार येथीलच एक अतिशय वृद्ध साधू स्थानिक गावात गेला आणि म्हणाला, आता राजा कोण आहे? तेव्हा तेथे उपस्थित गावकऱ्यांनी आता लोकशाही आहे, राजेशाही नाही असे सांगितले. तेव्हा लोकांनी तुम्ही कोणत्या राजाविषयी बोलत आहात? तेव्हा वृद्ध साधूने सांगितले की मी मागील वेळी अकबर राजा आहे असे ऐकले होते. तेव्हा त्या साधूच्या वयाचा अंदाज गावकऱ्यांना आला. गिरनार येथे अश्वत्थाम्याचेही वास्तव्य आहे. येथील एका दुर्गम भागातील मंदिरात शिवपिंडीवर फुले आणि बेलपत्र वाहिलेले पुजाऱ्यांना आढळतात. ती अश्वत्थामा स्वतः वाहण्यास येतो असे स्थानिक पुजारी सांगतात.
गिरनार येथे पर्वतावर काही दगड लटकत आहेत असे वाटते, मात्र ते पडत नाहीत. येथील स्थानिक राणीने गिरनार पर्वताला तिचा भाऊ मानले. जेव्हा परकीयांनी तिच्यावर आक्रमण केले तेव्हा राणीने पर्वताला प्रार्थना केली. त्यावेळी पर्वतावरून शेकडो दगडांचा वर्षाव शत्रू सैन्यावर झाला आणि राणीचे राज्य अभेद्य राहिले. तसे अद्यापही काही दगड आहेत. गिरनार येथे अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत. एवढेच की या वनस्पतींची तितकीशी माहिती नाही. पर्वतावर चढणाऱ्या एका भाविकाने चढता चढता सहज एका वनस्पतीची पाने खाल्ली आणि पुढील काही मिनिटांमध्येच त्याचे दात निघाले. पूर्वीच्या काळी डोक्यावरील विशिष्ट नस दाबल्यावर दात सहज निघायचे, अशी विद्या सुद्धा भारतात होती. ही विद्या सध्या लुप्त आहे. मात्र वनस्पतीमुळेही दात निघाले. एका साधूंसह त्याचे एक भक्त सहज बोलत असताना केस गळून टक्कल पडण्याची समस्या त्यांनी साधूला सांगितली. तेव्हा साधूने सहज हाताला आलेली एक वनस्पती काढून दिली. तिची चूर्ण करून डोक्यावर लावल्यावर व्यक्तीला पुन्हा केस आले. येथील काही संतांच्या समाध्या ह्या कालपरत्वे भूमीत गडप झाल्या आहेत. येथे काही कामानिमित्त उत्खनन केल्यावर या समाध्या आढळतात. जेव्हा त्या वर उकरून काढल्या जातात तेव्हा त्यामध्ये पेटता दिवा आढळतो. हा दिवा कोण पेटवतो हे आश्चर्य आहे. येथील एका साधूने तर त्याच्याजवळ सेवाभावी वृत्तीने सेवा करणाऱ्या आर्थिक दुर्बल भक्ताला एक सोन्याची वस्तू उपलब्ध करून दिली. ती विकत घेताना स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोनाराने संपर्क केला. तेव्हा ही सोन्याची वस्तू सिद्धीपासून निर्माण केली आहे असे प्रशासकीय अधिकाऱ्याला लक्षात आले आणि त्यांनी त्या साधूचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. अशा अनेक अद्भुत गोष्टी आणि या गूढ गोष्टींची जाण असणारे काही महात्मे गुप्त रूपाने गिरनार येथे वास्तव्याला आहेत. श्री दत्तप्रभूंचे जे अवतार झाले तेही अनेक गूढ विद्या सिद्धी यांनी संपन्न आणि भक्तांची दुःखे त्रास हरण करणारे होते. सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा श्री गिरनार परिक्रमा. गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेवून त्याला प्रदक्षिणा करणे यालाच परिक्रमा करणे असेही म्हणतात. पुरातन काळापासून सदर परिक्रमा चालू आहे. गिरनारच्या भोवती पूर्ण जंगल आहे, जे सध्या वन विभागाच्या अखत्यारीत्या आहे. वर्षभर आपल्याला ह्या जंगलात प्रवेश मिळत नाही. केवळ ह्या परिक्रमेच्या कालावधीत 5 दिवस परिक्रमेपुरताच प्रवेश मिळतो. या जंगलात मुंगी, विंचूपासून सिंहापर्यंत भरपूर प्राणी आहेत. गिरची जंगले ही सिंहासाठी प्रसिद्ध आहेत, पण या 5 दिवसात हे प्राणी आपल्याला काहीही त्रास देत नाहीत. ही दत्तगुरूंचीच कृपा वाटते. देव आणि त्यांचे गण हे सुद्धा ह्या कालावधीत परिक्रमेसाठी येतात आणि परिक्रमा करतात अशी आख्यायिका आहे. या जंगलात तेव्हा 33 कोटी देवता आणि 84 सहस्र ऋषी यांचे वास्तव्य असते. या जंगलात किमान एक रात्र वास्तव्य करून तेथील चैतन्य आणि आध्यात्मिक वातावरण यांचा लाभ घेता येतो. ही परिक्रमा तशी खडतर असते. 3 डोंगर चढणे उतरणे, दगड धोंडे यातून प्रवास करावा लागतो. कळत नकळत घडलेल्या अनेक पापांपासून मुक्ती ही परिक्रमा केली असता मिळते. त्यामुळे प्रचंड संख्येने भक्त मंडळी ही परिक्रमा करतात. भक्तांच्या कल्याणासाठी अनादी कालापासून कार्यरत असलेल्या भगवान श्री दत्तात्रेयांच्या चरणी कोटी कोटी वंदन. रामकृष्ण हरी.